मधू, तुझ्याविषयी काय लिहू? तुझ्यासारखी सचोटी आणि निष्ठा पाहिली नाही, म्हणून दळवींच्या घराला तुझ्याशिवाय शोभा नाही. नाण्या, कितीही ओरडलं कितीही फटकारलं तरी आपलं म्हणणं तू सोडत नाहीस. तुझ्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा आम्हा दळवींना चालत नाही. तेच आता बघायचंय. ऐन दिवाळीत तो पळून गेलाय गावाला. आता येऊ दे त्याला. असा धोपटणार आहे ना त्याला मी. बरं आता तू लवकर. मोनिका, वाजत गाजत या घरात आलीस, लपवून एक गुपित. झाल्या प्रकाराची कबुली दिलीस, हेच आमचं नशीब. मोनिका बाळा, हा? तू चिठ्ठी उचल. विक्रांत, या घरातला माझा पहिला नातू. जशी दुधावरची साय, खोटं वागलास आपल्या आजीशी, त्याचं कारण काय? आजोबांचे गुण घेतलेस याचा अभिमान आहे. पण त्यांचा आदर्श कायम राख, ही दळवींची अपेक्षा आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.